डॉक्टर, दिव्या मॅडम कशासाठी करताय हे सगळं? डॉक्टर, कारण यानंतर मला असं काहीही करता येणार नाही. त्यामुळे मला जे जे काही करता आलं ते सगळं काही केलंय मी. दिव्या मॅडम प्लीज तुम्ही अशा जवळ नका येऊ. मला लांब राहायचं तुमच्यापासून. डॉक्टर, तुम्ही किती लांब गेलात तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचेलच. मुझे लगा था मैं काम पे फोकस करूंगी तो आपको भूल जाऊंगी, पण काय करणार, तुम्ही मला विसरूच दिलं नाही. तुम्ही माझ्यापासून लांब पडताय आणि मी तुमच्या मागे येते. डॉक्टर, तुम्हाला खरंच वाटतं तुम्हाला माझ्यापासून दूर जाता येईल? आपण या विषयावर नको बोलूयात का प्लीज? डॉक्टर, तुम्ही हा टॉपिक का इग्नोर करताय मला कळतंय. मला माहित आहे तुमच्याही मनात तेच चालू आहे जे माझ्या मनात चालू आहे. एनिवेज, तुम्ही बसा, फार त्रास करून घेऊ नका, मी आलेच. तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अरे कुठं काय 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 म्हणणं कुठं धक्का द्यायला लागलायस? ए यार कुठं घेऊन चालाय धक्का देऊन? घरी नेते काय मला आता? हा गलास नाम्या बघा मसाला तुझ्या माहिती सारखा दोस्त कुठं घालवायचा नाही लागा. ए माकडा, तुला काय माहित नाही बरं मी 10 रुपयेत नाही ते. अरे तुझ्यासाठी नाही भरत. मस्त कडक भरते बघ. आता दोस्त पाहिजे नाही म्हणून हे सगळं करावं लागतंय. पण बॅग कसा कडक पाहिजे, कडक. माकडा खरा काय मला काय गरज धरा आणलाच बरं इथे. हा येतो परत तुझ्या बरकडे चोलून टाकतो. घरात धरा आणलाच मला इथं. नाही आता मी पितोय ना, तर कोणी बघायला नको म्हणून तू लक्ष ठेव. हा दमलू लागा. इथं काय करताय ना? काय नाही, या माझ्याला नाचून नाचून दम लागला म्हणून आलोय. मला काय लेका दमताय? मी अजून हळदीत एवढा नाचतो असली 2-4 मशीन दमते ती, पण मी दमत नाही. चला चला ना चला. आलो की मी येतो ना आता ते बघ.
डॉक्टर डॉक्टर मी केक आणलाय, तुम्ही आतमध्ये आहेत का? मॅडम शिखर तुम्ही इथे काय करताय? आतमध्ये मॅडम डॉक्टर आतमध्ये नाहीये, तो केव्हाच पळाला. काय? म्हणजे त्यांना समजलंय की तोच देवी सिंग आहे. इसका मुझे पता चल गया. हो मॅडम, तसंच झालं असणार. तुम्ही डॉक्टरांची सर्टिफिकेटची चौकशी केली? हो मॅडम, ते फेक सर्टिफिकेट आहेत. तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे, तो डॉक्टरच नाहीये. मला खात्री होतीच. हा बोला, सापडला का तुम्हाला तो स्केच? थँक्यू सो मच, मी बघते. डॉक्टर अजित कुमार देव. शिखरे, आता सगळे पुरावे त्या डॉक्टरकडे येऊनच थांबलेत. हो मॅडम. आणि एवढे पुरावे काफी आहेत त्याला अटक करायला. आता आपल्याला ऍक्शन घ्यावीच लागेल. येस मॅडम. शिखरे, तो डॉक्टर गाव सोडून जायच्या आधी त्याला अटक करा. नाकाबंदी करा, फोर्स मागवा. आता त्याला बेड्यात ठोकल्याच पाहिजे. येस मॅडम. अरे बंद करा ती गाणी नाच तुमचा. कुणाचं ध्यान आहे का माझ्याकडे? माझा इथं घसा चुकलाय, मला पाणी पाहिजे. अगं मंगल, ए बाबू, काय नाच चाललाय तुमचा? अरे काय रे आवाज कसं केलाय? तुमच्या बापाने आजच्या दिवशी हळद केली होती वैर. तुमच्या किरड्या ढाकाळ्या, तुमच्या पालखीचा निघाला दूर. अरे टोने, तू तरी कुठे खपलाय? मला पाणी दे, घसा चुकलाय माझा. काय झालं आजी? अरे मला पाणी दे, माझा घसा चुकलाय. पाणी पाहिजे. अरे ही तस आहे ग्लास. अरे मग मला दिसतंय, दे की मग लवकर पाणी. घसा चुकलाय माझा. अच्छा आणलंय पाणी. ठीक आहे ठीक आहे. आगर आगर आगर. पे 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 लवकर. पे सुंदर. हा हा. पे लुटत. वाजीव वाजीव वाजीव. अरे हे लगीन मी होऊन देणार नाही. वाजीव वाजीव. अरे मी ही लगीन होऊन देणार नाही. आय. अरे असं काय करते? काय अंगात बिंगात आलं तर काय तुझं? ग्लास रिकामा. कोणते चान्स मारला वाटत. बघतो. मी याव काय झपटलं काय कोणी तुम्हाला? काय करते तू ही? आय 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 आय. मजा. अरे माझा क्लास कोणतरी संपवला. अरे माकडा दाताळा, कुणीतरी नाही, म्हातारीने अख्खा ग्लास खाली केलाय. मामी याव काय झालं काय तुम्हाला? अरे आवरा कुणीतरी म्हातारीला. तुम्ही चाबरा की. मी लय मोठं आतंकवादी, दहशतवादी असं 10 पहिलवान तुझ्यासारखं गाडी होतो, पण म्हातारी माणसं मागायला कुठं लागा. कोण शिरलंय तुमच्या अंगात? अरे सांग लवकर. मंगल, हळदीच्या कार्यक्रमाला करायची का सुरुवात? वय
डिंपल, अगं डॉक्टरांना बोलून आण की, हळद आहे ना त्यांची. नाही नाही, मला ना आणखी आता नाचायचंय. थांबा जरा वेळ. आता तू जाती का टोण्याला सांगू? नाही, मी जाते. बरं झाला लागा म्हाताऱ्याला तिकडे नेऊन ठेवलं. बजा भाऊजी, बोला की वहिनी. अव डिंपलचं गावदेव करायचं आहे, पण आता वाजत गाजत तर काय परवडायचं नाही आपल्याला. तुमच्या गाडीवरनं तेवढं डिंपलचं गावदेव करून येता का? काय का ह्यो काय प्रश्न आहे का? हवा आपल्या डिंपल आहे का नाही. सतुबा म्हणू नका, बिरुबा म्हणू नका, जनाई बसणं पाक तो कायपर्यंत सगळ्याचं दर्शन करून आणतो म्हणजे आणतोच. मम्मी, डॉक्टर पेशंटला चेक करायला गेला असत्यात. अगं असं कसं जात्याल? आज तर हळद आहे ना. अहो मंगल वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. डॉक्टरांना का नाही सदान कदा लोकांची काळजी असते बघा. तुम्हाला काय ठाव नाही बाई, उगाच नाही आपण त्यांना देव माणूस म्हणत. असतील हे तर कुठेतरी येतील ते, तुम्ही नका टेन्शन घेऊ. वय पण बायका बी खोळ्यामल्यात ना. तुम्ही फोन करून बघा बघू त्यांना. 0 मिनिटात लावतो फोन. हा थांबा. लागणं झालाय फोन. असं कसं लागण झालंय? परत करा. होय होय, करतो. अहो स्विच ऑफ सांगताय फोन. या बया, असं कसं बंद पडला? आज हळद आहे व त्यांची, पण आता कवा येतील ते? अहो मंगल वहिनी, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, नका लोड घेऊ तुम्ही. तुम्हाला लय काळजी वाटते का नाही तर नाम्याला घेऊन होतो आणि डॉक्टर कुठे गेले ते बघून येतो. डिंपे, डॉक्टर कुठे जाणार आहे तुला काय सांगून गेलेत का ग? नाही, ते मला काहीच बोललो नाही. काय झालं? असं का बघताय? आहे का डॉक्टर? अहो कुठं गेलता तुम्ही? हा, तुमचं टेन्शन घेऊन पाक मंगल वहिनीवर 5 उदाहरणं झालती. म्हणलं होतं आता नाम्याला घेतो आणि तुम्हाला हुडकायला देतो म्हणून. काय नाही रे बजा, मी अनाथ आहे ना. मला माझी फॅमिलीच नव्हती. आता मला बायको मिळणार, तुझ्यासारखा भाऊ मिळालाय, म्हणून जरा भरून आलं होतं. म्हणून इथे मागे जाऊन शांत बसलो होतो जरा. अयो नाम्या, अरे बघ की डॉक्टर किती हळव्या मानायचे. बघ. नाही, उगाच तुमच्यावर जीव नाही डॉक्टर माझा. तुम्हाला जर का कोणी काय बोललं का नाही, माझ्या पाक तळपायच्या मस्तका जाते. असं वाटतं का नाही त्याचा जाग्यावर जीव घ्यावा या का बुकीतच. डॉक्टर, हळदीला सुरुवात करायची का? हो चालेल. चला ग.
मॅडमच्या मनात काय कळलं का तुम्हाला? हो कळलंय, पण आता वेळ नाही सांगण्याची. फक्त एकच सांगतो, मला परत जावं लागेल. का डॉक्टर काय चाललंय तुमचं? मला तर वाटतंय तुम्हाला त्या दिव्या मॅडमचं पत्र सोड म्हणा. मला अजिबात खपणार नाही, मी आधी सांगते. मूर्खस का ग तू? आधी मी काय सांगतो ते ऐक, नंतर रिॲक्ट कर. दिव्याला काय मी देवी सिंग काय म्हणूनच मला तिकडे जावं लागेल. डॉक्टर हो परत कधी येणार तुम्ही? इकडचे लोक मला प्रश्न विचारून डोकं खात्याल माझं. डिंपल, आता जर का मी नाही गेलो ना तर आपल्या दोघांना खूप महागात पडेल. त्यामुळे तू इथलं सगळं मॅनेज कर. आणि असंही इथली सगळी माणसं मूर्ख आहे. सांग त्यांना काहीतरी कारण. येतो मी. थांबा, तुम्हाला जर पोलिसांनी पकडलं तर मी काय करू? असं काही होणार नाहीये, आणि असं होऊ नये म्हणूनच मी तिकडे चाललो. निघतो. मी कायम तुमच्या सोबत असेन. म्हणूनच मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? मी तुम्हाला घरी सोडा जातो. चला. नाही नाही, कशाला तुम्हाला उगीच त्रास. आम्ही जातो. द्या. नाही अहो, मायराने मला डॉक्टरचा अंकल म्हणून कधीच स्वीकारलंय, पण तुम्ही हे असं वागून मला परकेपणाची जाणीव करून देता ना, त्याचा खूप त्रास होतो. तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्ही नकळतपणे माझ्या आयुष्याचा किती मोठा भाग झालाय. मी तुम्हाला जराही उदास आणि नाराज नाही बघू शकत. डॉक्टर, नका करू माझ्यावर एवढं प्रेम. मला कधी कधी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची खूप भीती वाटते. मी ते गमावून तर बसणार नाही ना. सतत असंच वाटत असतं. परत मला अपेक्षाभंग नकोय. माझ्या डोळ्यात बघा. तुम्हाला खरंच वाटतं मी तुम्हाला सोडून जाईन? आता तुम्ही माझ्या आहात, फक्त माझ्या. आणि मी तुम्हाला माझ्यापासून लांब नाही ठेवू शकत. तुमच्यावर या केसची जबाबदारी देऊन ना माझीच चूक झालीये, पण आता ती मी चूक सुधारेन. मी तुम्हाला आठवड्याभरासाठी सस्पेंड करते. असं करू नका मॅडम. मी खुन्याच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहे. मी त्याला लवकरच पकडणार आहे. माझ्या हाती काही गोष्टी लागलेल्या आहेत आणि मी आउट. मला तुमच्या दारूच्या नशेतली बडबड ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. असं ऐकून तरी घ्या ना मॅडम. आय सेड गेट आउट. देवी सिंगने तुम्हाला फोन केला, त्याची एवढी हिंमत? डॉक्टर, त्याने काय त्याने काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? त्याने तुमच्यावर हल्ला वगैरे केलाय का? अहो तुम्ही बोलत का नाही? बोला ना, काय झालंय? डॉक्टर, त्याने आपल्या मायराला किडनॅप केलंय. काय? आपल्या मायराला किडनॅप केलंय?